धीरज सामन्याला करतोय सुरुवात. जर्सी क्रमांक 3 हा देखील एक जबरदस्त मोहरा. सुरुवातीपासून आपल्या संघाच्या विजयासाठी वारंवार प्रयत्न करणारा हा जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय धीरजच्या स्वरूपामध्ये. नवयुवक खिडकी क्वार्टर फायनलचा काय जबरदस्त सामना खेळले. खिडकी संघ आपलं कौतुक असेल. आपण नक्कीच एक जबरदस्त लढत त्या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये दिली आणि खऱ्या अर्थाने एक अनबिलिव्हेबल सामना त्या ठिकाणी रसिकांना दाखवला. त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडं. उचेडे संघ 1 मिनिट आपल्याकडे. वारंवार या ठिकाणी कोणत्याही संघाला पुकार दिला जाणार नाही. सहकार्य करा उचेडे संघ. बघा मित्रांनो, आपल्या शरीराचा भार सांभाळाय एक यशस्वी बोनस वन टिपतोय असा निर्देश टाकेल. प्रत्युत्तरादाखल दर्शन भिंगे. नक्कीच मित्रांनो, ह्या स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर या 2025च्या स्मृती चषकाचा कोणता संघ मानकरी ठरेल. नवयुवक खिडकी, शिवाई बांधन, धावी रोहा किंवा जयहनुमान उशेडे. पेंड, रोहा की अलिबाग 3 तालुक्यातील संघ या ठिकाणी शिल्लक आहेत. नक्कीच मित्रांनो, चालू सामन्यामध्ये दुसरा लगातारचा बोनस आपल्याला बघायला मिळतो. प्रत्युत्तरादाखल राज जंगम पुरुष एकदा. वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जातं असा हा राज जंगम एक जबरदस्त खेळाडू. बघा मित्रांनो, वर्किंगच्या तावडीमध्ये जर कोण सापडला रूट कॅनल करावं लागेल. इतकी जबरदस्त वर्किंग राज जंगमच्या मध्ये. वा, यावेळेस मात्र हा वादळी वारा थांबवलाय. नक्कीच मित्रांनो, अलिबाग प्रीमियर लीगचा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू होता हे विसरून चालणार नाही. त्याला प्रत्युत्तर दर्शन भिंगे. थर्ड रेड, तिसरी चढाई यशस्वी. चला, पंचांना विनंती असेल आपण मैदान क्रमांक 2 सुरू करायला हरकत नाही. त्या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित झाले. केला गेलाय. आता मात्र सोडायसाठी राज जंगम. दरम्यान साई केऊर यासाठी पारितोषिक आलेलं आहे. साई केऊर यासाठी प्रत्येक त्यासाठी ज्या वेळी 100 रुपयाचं पारितोषिक
साई केवरसाठी खास करून बघा मित्रांनो, दिवाळीचा बोनस मिळो, परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार बोनस गुण टिपतात. काय जबरदस्त ॲक्शन होईल धीरज, जबरदस्त हॅट्स ऑफ परफॉर्मन्स, जबरदस्त कामगिरी आहे. बघा मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही लोकांना खोपावळा आहे, भ्रष्टाचार, नाही उरला शिष्टाचार, अहो नाही विकणाऱ्यातला तो, नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो, अहो राहू दे तुमचे गांधीच नोटेवर, छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर, अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर. असा आपला जाणता राजा खऱ्या अर्थाने खरंच नोटेवर शोभून दिसेल का? बघा मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चढाईसाठी राज्यांगम अलंकार सर, आपण बघतो जेव्हा प्रत्यक्षात स्पर्धेला सुरुवात झाली, हळूहळू स्पर्धेची रंगत वाढत गेली, जोश वाढत गेला, एक एक सामना पुढे सरकत गेला. काही दिग्गज संघ सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिलेत, कारण थोड्याशा चुका त्यांच्याकडून झाल्या. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात, मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळ केला, चिकाटीने खेळ केला, ते संघ अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. टिकूनच नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत, कारण एक पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी. अलंकार सर, आजच्या स्पर्धेबद्दल ओव्हरऑल तुम्ही काय बोला? नक्कीच एक जबरदस्त संघ आयोजकांच्या माध्यमातून एक आगळंवेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अलिबाग रेवस पंचक्रोशीतील एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही. सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील टॉपचे 16 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून टॉप का बाप म्हणजे 4 संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अर्थातच निश्चितच उद्या देखील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अमलोशी येथे, परवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रूठ रोहा येथे, त्यानंतर 12 तारीख शिवाई बांधर, बघा मित्रांनो डाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये सैलाबाईला धावताना दर्शन भिंगे, यावेळेस जेरबंद झाला. फॉर द टॅग काय प्रत्युत्तर दिलं जाते सशास तसं. आता मात्र थर्ड रेडची जबाबदारी स्वतः प्रणित पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. महाराष्ट्र पोलीस बघूया कितपत प्रयत्न केले जातील. ऍडव्हान्स टॅकल आणि सक्सेसफुल होतं प्रणित पाटील. दोन दिवाळी बांधून एकमेकांसमोर भिडत असताना सामन्याला सुरुवात झाल्यावर हळूहळू थोडासा वर्कआउट करताना दिसतोय. ते नवयुग खिडकीने थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय. तो शिवाई बांधण हा संघ, काहीसं वाटलं होतं की शिवाई बांधण हा संघ वरचढ ठरेल, मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा कुठेतरी चाचपडताना दिसतोय. अक्षरशः त्यांना जखडून ठेवलंय ते नवयुग खिडकी या संघाने. पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचसा वेळा पहिला हाफ चालू आहे, कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर निर्देश, ज्याने आज भरपूर अशी बक्षीस सुद्धा पटकावली, रात्रभर एक अप्रतिम असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एकदा रेडवर आहे. संपूर्ण धारमध्ये निर्देशा पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळतोय. 3 गुणांची कमाई करतोय. या रेडच्या रूपाने
गुणदत्त हलतोय डायरेक्ट 5-10 5चा फरक. कृपया मित्रांनो दबाव आणू नका. आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळता, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळता, दबाव आणू नका. बोनस प्लस 3 अशी 4 गुणांची कमाई. आता मात्र सामन्यामध्ये मी म्हटलं ना की कबड्डीमध्ये शेवटच्या रेड पर्यंत काय होईल सांगता येत नाही. 9-10 निर्देशला पकडणं तितकंसं सोपं नाही आहे. बॉल को पकडना मुश्किल नहीं लेकिन नामुमकिन है. एक खिडकीने बाजी मारलेली आहे. मात्र आता आपल्याला पाहायचं आहे की आजच्या या रात्रीमध्ये सातीरच्या नगरीमध्ये कोण बाजी मारणार. दरम्यान साई केवळ हा तिकडे अगदी किमया दाखवतोय, जबरदस्त खेळ दाखवतोय, त्याच्यावर खुश आहेत जय गणेश धोकवडे. दरम्यान निर्णायक दुसऱ्या हाफला सुरुवात झालेली आहे ग्राउंड नंबर 1 वर. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही सक्सेस होत नाही. मात्र या ठिकाणी थोडीशी घाई केली जात आहे. अति घाई संकटात नाही, एक प्रकारे गुण बहाल करतोय. गुणदत्ता दिसतोय आपल्याला 10-13. निर्णायक दुसरा हाफ चालू झालाय. निर्देश रेडवर आहे. निर्देश दिमाखात 1 गुणाची कमाई करतोय. निर्देश जेव्हा जेव्हा रेडवर जातोय आपल्या संघासाठी भरपूर असं योगदान गुणांच्या माध्यमातून देतोय. अकरा 14 सेमीफायनलचे दोन्ही सामने एकाच वेळेला सुरू झालेले आहेत. याच्यातून आपल्याला 2 संघ अंतिम फेरीसाठी मिळणार आहेत. अजूनही बहुसंख्येने उपस्थित कबड्डी मायबाप रसिक ज्यांच्यामुळे या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे, मजा आलेली आहे. खोलवर चढाई करतोय, मात्र या ठिकाणी मधला गडी टिकतोय. रनिंग टच म्हणता येईल आणि पुन्हा एकदा रेडवर निर्देश. 2 विरुद्ध 1. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई दिमाखात करतोय. अगदी काही सेकंदामध्ये गडी टिकतोय. तेरा 15. आता मात्र फरक फक्त 2 गुणांचा आहे. 13-15 असा गुणफलक आपल्याला दाखवतोय. गुणफलकाचं काम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. 7 विरुद्ध 1 अशी रेड आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया दबाव आणू नका, प्रेशर आणू नका. पंचांचा निर्णय अंतिम.